नमस्कार. तामिळनाडूतील त्या अंगावर शहारे आणणाऱ्या साताकुलम लॉकअप मृत्यू प्रकरणात तब्बल 6 वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. किरकोळ कारणावरून एका बाप-लेकाची पोलीस कोठडीत निर्घृण हत्या करणाऱ्या 9 पोलीस कर्मचाऱ्यांना मदुराई विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. नेमकं काय होतं हे प्रकरण सविस्तर पाहूया. ही घटना आहे जून 2020 ची. संपूर्ण देशात कोरोनामुळे लॉकडाऊन लागू होता. तुतुकुडी जिल्ह्यातील साताकुलममध्ये पी. जयराज आणि त्याचा मुलगा पेनिक्स याचं मोबाईलचं दुकान होतं. केवळ दुकान वेळेपेक्षा जास्त वेळ उघडं ठेवलं या कारणाने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. पण पोलीस कोठडीत त्यांच्यासोबत जे काही घडलं ते ऐकून माणुसकीला सुद्धा काळिमा फासेल. पोलिसांनी या बापलेकाला अमानुषपणे छळ केला आणि त्यांना लाठ्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत दोघेही गंभीर जखमी झाले आणि त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. प्रदीर्घ सुनावणीनंतर 6 एप्रिल 2026 रोजी मदुराई विशेष न्यायालयाने आपला ऐतिहासिक निकाल दिला आहे. न्यायालयाने या घटनेला रेअरेस्ट ऑफ रेअर, दुर्मिळातील दुर्मिळ या श्रेणीत ठेवला आहे. 9 दोषी पोलीस कर्मचाऱ्यांना थेट फाशीची शिक्षा सुनावली आहे. मृतांच्या कुटुंबाला 1,40,00,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेशही दिले आहेत. दोषीमध्ये तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांचाही समावेश आहे. हा निकाल केवळ त्या कुटुंबासाठी न्याय नाही, तर वर्दीचा माज दाखवणाऱ्या आणि कायद्याचा गैरवापर करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यासाठी हा एक मोठा धडा आहे. पोलीस रक्षक असतात, भक्षक नाही, हे या निकालाने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे सामान्य जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. तुम्हाला काय वाटतं? अशा अमानुष घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनात कोणते बदल होणं गरजेचं आहे? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी भावेश मीडियाला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सचिन.